आनंद म्हणजे लैंगिक आनंद, लैंगिक उत्तेजना या कशामुळे येतात, लैंगिक स्वास्थ्य चांगलं आहे हे आपण कधी म्हणू शकतो? त्यांच्या काही वेगळ्या कन्सेप्ट हल्ली मला वाटतं ते आलेल्या आहेत या सेक्सच्या बाबतीत. LGBTQ ही एक टर्म बरोबर. आहे किंवा फ्लुइडिटी म्हणतात किंवा नॉन बायनरी या संज्ञा या पिढीला खूप साऱ्या माहिती आहेत. ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल सेक्शुअल रिलेशनशिपचं पण ट्रेंड खूप वाढलंय. आता लग्नापूर्वीचे संबंध हे खूप सामान्य व्हायला लागलेत, खूप कॉमन व्हायला लागलेत. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज याचा धोका जर योग्य ती काळजी घेतली नाही तर तो असतोच. अनैच्छिक गर्भधारणा याची मोठी भीती असते आणि किसिंग, मिठी मारणं इथपर्यंत असेल का खरंच इंटरकोर्सपर्यंत ते जाणार आहे त्याची माहिती म्हणजे त्याचं डिस्कशन, त्याचा संवाद हा त्या दोन व्यक्तींमध्ये व्हायला पाहिजे. आणि त्या गैरसमजुतींमध्ये सगळ्यात टॉपला असं म्हणू शकतो आपण की पेनिसचा साईज 70% पुरुषांना असं वाटत असतं की आपल्या लिंगाचा साईज हा छोटाच आहे ॲव्हरेज साईजपेक्षा. पॉर्नोग्राफीत हे बघितलं म्हणून मग माझ्या लिंगाचा साईज नक्कीच कमी असं पुरुषांना वाटू शकतं. स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम म्हणजे पुरुषाला वीर्यपतन झालं म्हणजे त्यावेळेला स्त्रीला ऑर्गॅझम येईल असं काही जरुरी नाही. एकतर नीट उत्तेजना वाढल्याने तो ऑर्गॅझमच येणार नाही किंवा उत्तेजना जर वाढत गेल्या तर 2दा 3दा 4दा म्हणजे मल्टिपल ऑर्गॅझम सुद्धा बायकांमध्ये येऊ शकतात. पण ज्या वेळेला दुसऱ्याची इच्छा असते, पार्टनरची इच्छा असते तेव्हा या व्यक्तीला इच्छा नसते. नमस्कार मित्रांनो, चर्चा बिर्चा नवा विचार नवी दिशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि माझ्यासोबत आहेत माझ्या कलीग डॉक्टर रश्मी शाह. मित्रांनो, आज आपण एक अतिशय वेगळ्या आणि अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय नॉर्मली लोक याबद्दल चर्चा करायला लाजतात किंवा थोडंसं त्यांना संकोच वाटतो, पण हा विषय तितकाच गरजेचा आणि महत्त्वाचा आहे. आज आपण बोलणार आहोत लैंगिकता, सेक्स आणि ह्या विषयावर ज्या समाजामध्ये समज आणि गैरसमज आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिल्पा पटवर्धन मॅडम, ज्यांचा जवळपास 23 वर्षाचा दांडगा अनुभव आहे ह्याच विषयावर. त्यांनी हाँगकाँगमध्ये आणि भारतातसुद्धा ह्या विषयावर बरंच काही काम केलं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा एपिसोड डॉक्टर शिल्पा मॅम सोबत. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. नमस्कार शिल्पा मॅम, वेलकम टू आवर शो. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, आज आपण एका खूप नाजूक विषयावर बोलायला भेटलो आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की सेक्शुअलिटी म्हणजे नेमकं काय आणि सेक्शुअल हेल्थ आणि सेक्शुअलिटी म्हणजे नेमकं काय? सगळ्यात पहिल्यांदी चर्चा बिर्चा या पॉडकास्टवरती आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे अगदी आभार मानते. थँक्यू. हा विषय नक्कीच नाजूक आहे पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर सेक्शुअलिटी म्हणजे काय याची सुरुवात मी 3 संज्ञा जरा थोड्याशा डिस्क्राईब करण्यापासून किंवा एक्सप्लेन करण्यापासून करते. तर सेक्स, सेक्शुअलिटी आणि सेक्शुअल हेल्थ म्हणजे लिंग, लैंगिकता आणि लैंगिक स्वास्थ्य. लिंग म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ज्याला सेक्स म्हणतो, तर लेमॅनमध्ये कॉमनली सेक्स हा शब्द जास्त करून सेक्शुअल ॲक्ट म्हणजे लैंगिक क्रिया दर्शवण्याकरता वापरला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या सेक्स म्हणजे लैंगिक क्रिया नाही, तर सेक्स म्हणजे आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे जी काही झालेली वर्गवारी असते पुरुष आणि स्त्री ते दाखवण्याकरता लिंग म्हणजे लिंग हा शब्द बरोबर मराठीमध्ये आहे, पण सेक्स हा शब्द सुद्धा ही वर्गवारी दाखवण्याकरता आहे. फक्त माणसातच नाही तर जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये सुद्धा नर मादी ही वर्गवारी केलेली असते. याचं कारण असं आहे कारण स्त्री आणि पुरुषांचे जरी सर्व अवयव शरीरामधले सारखे असले तरी लैंगिक अवयव, त्यांची रचना आणि त्यांचं कार्य या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये हा भेदभाव आहे किंवा हा फरक आहे आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी केलेली असते. आता सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता ही खूप मोठी संज्ञा आहे. म्हणजे सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता म्हणजे ही कुठली कृती नाही आहे, तर त्यामध्ये अनेक घटकांचा वापर केलेला आहे किंवा समावेश केलेला आहे. तर काय काय येतं लैंगिकतामध्ये? त्याच्यामध्ये येते आपली लिंग ओळख म्हणजे आपण जे म्हणलं पुरुष का स्त्री. दुसरं येतं ते जेंडर आयडेंटिटी, लैंगिक ओळख म्हणजे
शरीराच्या दृष्टीने शारीरिक दृष्ट्या जरी एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष म्हणून त्याची वर्गवारी केलेली असली तरी स्वतः काय समजते एखादी व्यक्ती, स्वतःला स्त्री समजते का पुरुष समजते हो. का दोन्ही समजते का काहीच समजत नाही. सो ती त्याची जेंडर आयडेंटिटी किंवा लैंगिक ओळख असं आपण म्हणू शकतो. नंतर येते ती लैंगिक भूमिका, अच्छा. म्हणजे जेंडर रोल्स असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. म्हणजे समाजात वावरताना ती व्यक्ती कुठल्या प्रकारे आपल्या भूमिका निभावत असते. म्हणजे पूर्वापार चालत आल्याप्रमाणे स्त्रिया म्हणजे घरकाम आणि मुलांकडे बघणार का पुरुष म्हणजे कसं की कमावून आणणार. सो अशा कुठल्या प्रकारच्या भूमिका एखादी व्यक्ती निभावते. त्यानंतर येतं सेक्शुअल अट्रॅक्शन, म्हणजे कुणाकडे एखादी व्यक्ती आकर्षित होते लैंगिकदृष्ट्या, म्हणजे स्त्रियांकडे होते का पुरुषांकडे होते का दोघांकडेही होते. अच्छा. किंवा त्या व्यक्तीची आनंद म्हणजे लैंगिक आनंद, लैंगिक उत्तेजना या कशामुळे येतात. त्यांची इंटिमसी म्हणजे जवळीक, शारीरिक आणि मानसिक जवळीक, नातेसंबंध, प्रेमसंबंध आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. सो या सगळ्याचा मिळून समावेश सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता या शब्दामध्ये किंवा संज्ञेमध्ये केलेला आहे. ओहो. त्यामुळे लैंगिकता ही अनेक घटकांनी बनलेली आहे आणि ती अनेक प्रकारे ती दर्शवली जाते. उदाहरणार्थ आपले विचार, दृष्टिकोन, मूल्य, इच्छा, कल्पना, नातेसंबंध, आपल्या भूमिका, आपली वर्तणूक या सगळ्यामधनं सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता ही दर्शवली जाते. आणि लैंगिकता ही अनेक गोष्टींमुळे घडत जाते. म्हणजे फक्त शारीरिक रचनेवरनं लैंगिकता नाही घडत जात, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा अनेक घटकांचा त्या अनेक अशा घटकांच्या परस्पर संवादामधनं ही लैंगिकता ही घडत जाते. खूप छान, खूप छान बरेच समजावून त्याला. आणि सांगितलं. तिसरा तुमचा पार्ट जो राहिला होता की सेक्शुअल हेल्थ. तर सेक्शुअल हेल्थ म्हणजे तिसरी संज्ञा जी आहे सेक्शुअल हेल्थ, तर WHO त्याची डेफिनेशन अशी केलेली आहे की इट इज फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल वेलबिंग रिलेटेड टू सेक्शुअलिटी अँड नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की लैंगिकतेकडे बघण्याचा किंवा लैंगिकतेच्या संदर्भातील शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सेक्शुअल हेल्थ अशी येते. तर सेक्शुअल हेल्थ हे कशामधनं, म्हणजे चांगली सेक्शुअल हेल्थ आहे किंवा म्हणजेच लैंगिक स्वास्थ्य आहे म्हणजेच लैंगिक स्वास्थ्य चांगलं आहे हे आपण कधी म्हणू शकतो. तर त्याचा अर्थ लैंगिक समस्या किंवा लैंगिक आजार नाहीत. म्हणजे आजार नाहीत, समस्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या वेदना, इन्फेक्शन्स हे प्रकार नाही आहेत. दुसरी गोष्ट की लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये अपराधीपणाची भावना, लाज या गोष्टी नाही आहेत. तिसरी गोष्ट की सुरक्षित आणि आनंददायी असे लैंगिक संबंध त्या व्यक्तीचे होत आहेत. बरोबर. त्यानंतर नातेसंबंध हे सुरक्षित नातेसंबंध त्या व्यक्तीचे आहेत इतरांबरोबर. स्वतःच्या लैंगिक इच्छा आणि मर्यादा यांच्याप्रमाणे त्याचा आपले स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क त्या व्यक्तीला आहे आणि स्वतःबरोबरच इतरांचे लैंगिक हक्क याचा आदर पण ती व्यक्ती जेव्हा करते तेव्हा त्या व्यक्तीची सेक्शुअल हेल्थ अच्छा म्हणजे ते स्वास्थ्य आहे, लैंगिक स्वास्थ्य आहे असं आपण म्हणू शकतो. बापरे, एवढं मोठी त्याला व्याख्या डेफिनेशन आहे. पण हे सगळं झालं, पण आजच्या जनरेशनमध्ये हे कन्सेप्ट जे तुम्ही सांगताय ते तसेच आहेत का त्यांच्या काही वेगळ्या कन्सेप्ट हल्ली मला वाटतं ते आलेल्या आहेत या सेक्सच्या बाबतीत? त्यांचे काय कन्सेप्ट्स आहेत? आता आजची जनरेशन म्हणजे आपण जेन झी असं आपण अगदी कॉमनली म्हणतो. ही मुलं मुली हे साधारणपणे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाबरोबर जन्माला आली आहेत आणि वाढली आहेत. बरोबर आहे. त्यामुळे एका क्लिकवरती, इंटरनेटच्या एका क्लिकवरती असंख्य अगणित अशा माहिती ते मिळवू शकतात. तसेच इतरांशी ते प्रत्यक्ष नाही तर व्हर्च्युअली पण ते संवाद साधू शकतात किंवा रिलेशनशिपमध्ये नात्यामध्ये राहू शकतात. सो अशा जनरेशनचा, अशा पिढीचं लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच त्याच्यामध्ये बदल आहे आणि बदलत आहे. पूर्वी कसं होतं की सेक्शुअल एज्युकेशन म्हणजे काय होतं, लैंगिक शिक्षण हे फक्त 7वी 8वीमध्ये साधारणपणे मुलींना मासिक पाळी म्हणजे काय किंवा मुलांना फार तर फार वयात येतानाचे बदल म्हणजे दाढी मिशा कशा येतात किंवा बरोबर याबद्दल फक्त शाळेमध्ये सांगितलं जायचं.
तेही बऱ्याच ठिकाणी सांगितलं जायचं नाही. किंवा त्यावेळेला म्हणजे पुढे जर काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ती फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. इतरांना कोणाला त्याबद्दल काही माहितीच नसायची. पण आज या पिढीचं असं नाही आहे. आज त्यांना म्हणजे अगदी लहान वयापासून अनेक प्रकारची माहिती त्यांना उपलब्ध आहे. तर त्या बदलांमध्ये मी हे म्हणेन की ह्या पिढीला ही जाणीव आहे आणि त्यांना ती उत्सुकता पण आहे की अशा प्रकारचे लैंगिक बदल, शारीरिक बदल काय होतात याची त्यांना उत्सुकता आहे. बायकांमध्ये मी म्हणेन की लैंगिकतेविषयी थोडीशी जाणीव वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी बायका अजिबात स्वतःच्या त्यांना स्वतःची जाणीवही नसायची आणि तसं काही त्या व्यक्त पण कधी करत नव्हत्या. पण आजकाल काही समाजाच्या काही भागातल्या तरी बायका लैंगिकतेबद्दल जागरूक झालेल्या दिसतात. दुसरा एक बदल मी असा म्हणेन की लैंगिकतेमधील जी विविधता आहे, म्हणजे आपण म्हणू की LGBTQ ही एक टर्म बरोबर. आहे किंवा फ्लुइडिटी म्हणतात किंवा नॉन बायनरी, या संज्ञा या पिढीला खूप साऱ्या माहिती आहेत आणि त्या ते स्वीकारायला सुद्धा तयार आहेत. किंवा मी कोण आहे, मला नक्की काय हवं आहे, माझ्या इच्छा काय आहेत, या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला या पिढीची तयारी आहे. अजून एक बदल असे दिसतात की नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध किंवा शारीरिक संबंध म्हणेन मी, शारीरिक संबंधांच्या बाबतीमध्ये ही पिढी ही जास्त मोकळेपणाने विचार करते. म्हणजे व्हर्जिनिटी नष्ट झाली म्हणजे पाप नाही असं या कन्सेप्टमधनं ते आता बाहेर पडले. त्यामुळे त्यांना इवन लिव्ह इन रिलेशनशिप पण त्यांना चालते. सो अनेक प्रकारचे नातेसंबंध असण्याची त्यांची तयारी आहे. अजून एक मी असं म्हणेन की आता लग्न करायचंच का नाही, तो एक मोठा विषय. म्हणजे लग्न करायचं की नाही, का लिव्ह इन मध्येच राहायचं, का लग्न न करता नुसते कॅज्युअल संबंध ठेवायचे, लग्न झाली तरी मुलं होऊ द्यायची का नाही. सो असे अनेक पर्याय मी म्हणेन या पिढीला आता उपलब्ध आहेत. लग्न करताना समलिंगी आहे का ते पण एक मोठा विषय आहे. म्हणजे समलिंगी संबंध ठेवायचे का विरुद्ध लिंगी हेटेरोसेक्शुअल संबंध ठेवायचे, हा पण त्यांना पर्याय आहे. आणि पूर्वी कसं होतं, लग्न करायचं म्हणजे एकतर अरेंज मॅरेज किंवा प्रेमविवाह, हे दोनच गोष्टी होत्या. म्हणजे तुम्ही तुमचं ठरवलं तर प्रेमविवाह करा, नाहीतर घरचे लोक लग्न ठरवतील. पण आता डेटिंग ॲप्स इतके आहेत उपलब्ध की या पिढीला तो पण पर्याय आहे की अगदी खूप लांबच्या माणसाला सुद्धा ते डेट करू शकतात आणि त्याच्यातनं सुद्धा लग्न करतील की नाही माहीत नाही, पण संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्यामुळे बदल भरपूर झालेले आहेत, बदल होत आहेत, त्यांचे दृष्टिकोन बदलत आहेत. पण म्हणून प्रश्न कमी झालेत का, तर असं नाही. ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल सेक्शुअल रिलेशनशिपचं पण ट्रेंड खूप वाढलंय. नक्कीच हा ट्रेंड खूप वाढला आणि त्याच्याबरोबरचे प्रश्नही वाढलेत. त्यामुळे या पिढीचे प्रश्न पण वेगळे झालेत. कारण ज्या वेळेला अशा डेटिंग ॲपमधनं रिलेशनशिप किंवा नात्यामध्ये नाती ठरवतात, त्यावेळेला बऱ्याच वेळेला अपेक्षाभंग पण नंतर होऊ शकतात की व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये एखादा माणूस किंवा एखादी स्त्री ही वेगळीच भासू शकते आणि ॲक्च्युली प्रत्यक्ष बघितल्यानंतर एकदम वेगळी असू शकते. किंवा अर्थात ऑनलाईन डेटिंग आणि याच्यामध्ये फसवल्या गेण्याच्या किंवा बळजबरी किंवा सायबर सेक्स असे अनेक प्रकारचे अपराधसुद्धा त्याच्यामुळे वाढलेले आहेत. किंवा मी म्हणेन की जशी माहिती मी म्हटलं की खूप प्रमाणामध्ये आहे उपलब्ध, पण माहिती आहे म्हणून लैंगिक समस्यांचं प्रमाण कमी नाही झालेलं, ते वाढतच आहे. कारण माहिती असली तरी ती माहिती खरी का खोटी ते माहिती नसतं आणि खोटी माहिती, चुकीच्या माहितीमुळे अनेक प्रॉब्लेम किंवा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा माहिती असली तरी ती वापरायची कशी, म्हणजे इंटरनेटवरती आपण फक्त माहिती मिळवू शकतो, पण त्याचा ॲक्च्युअली उपयोग आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा याविषयी मार्गदर्शनच लागतं. त्यामुळे माहिती असली म्हणजे प्रश्न सुटले असं होत नाही. त्यामुळे मी म्हणेन की या पिढीचा दृष्टिकोन बदलतोय, पण त्याबरोबर प्रश्न कमी नाही झालेले आणि नवीन नवीन प्रश्न सुद्धा गुंतागुंत जास्त वाढली असं म्हणतात. गुंतागुंत सुद्धा वाढलेली आहे. नक्कीच. लग्नापूर्वी किंवा प्री मॅरिटल सेक्शुअल रिलेशनशिप्स याचं काउन्सिलिंग आणि याची माहिती देणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे? आता लग्नापूर्वीचे संबंध हे
खूप सामान्य व्हायला लागलेत, खूप कॉमन व्हायला लागलेत. म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव म्हणा, कारण तिथे हे खूप सर्रास चालतं. मग तिथे त्याच्यात त्यांना गैर काहीच वाटत नाही त्यामध्ये. किंवा जोडीदार निवडण्याचा एक पर्याय म्हणून सुद्धा या संबंधांकडे आजकालची पिढी बघते. जो कारण पूर्वी नव्हता त्यांना. जो पूर्वी नव्हता, म्हणजे आधीपासूनच तपासून घेता येतं की ह्याचं आपलं जमतंय की नाही बाबा. किंवा तिसरं एक म्हणजे की करिअर आणि शिक्षण याच्यामध्ये लग्न हे खूप उशिरा होतात पूर्वीच्या मानाने. त्यामुळे तोपर्यंत पण वयात कधीचेच म्हणजे वयात येण्याचं वय आणि लग्नाचं वय याच्यामध्ये खूप मोठी गॅप असते. सो त्या काळामधली शारीरिक आणि मानसिक जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याकरता सुद्धा अशा प्रकारच्या प्रीमॅरिटल रिलेशनशिप्सकडे बघू शकतात. सो तो काही नुसता फॅशन ट्रेंड नाही आहे, तर ती मे बी गरज पण असू शकते त्यांची. पण हे अशा प्रकारचे जे नातेसंबंध असतात किंवा लग्नापूर्वीचे जे संबंध, शारीरिक संबंध मुख्यतः, त्याच्यामुळे अनेक संभाव्य धोके सुद्धा असू शकतात. की ब्रेकअप्स, नाती तुटणं हे खूप होऊ शकतं आणि त्या नाती त्याच्यामुळे होणारा चिंता, काळजी किंवा डिप्रेशनमध्ये सुद्धा कोणी जाऊ शकतं. हे संबंध कधी कधी असे लपून छपून केलेले असतात. सो त्यामुळे स्वतःविषयी शंका की आपण बरोबर करतोय ना, किंवा त्यामुळे लाज, अपराधीपणाची भावना, किंवा ते कळलं घरात तर मग कुटुंबियांबरोबर त्यांची भांडणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. किंवा शारीरिकदृष्ट्या धोके म्हणजे गुप्तरोग किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज याचा धोका जर योग्य ती काळजी घेतली नाही तर तो असतोच. अनैच्छिक गर्भधारणा याची मोठी भीती असते आणि तसं जर झालं तर त्याच्यामुळे येणारी बदनामी किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा मुलींना अर्थात त्याचा धोका जास्ती असतो. आणि जसं शारीरिक धोके आहेत तसे मानसिक धोके म्हणजे गैरवापर कोणी करून घेतला, शारीरिक आणि मानसिक भावनिक वापर करून घेतला, तर हे सगळे संभाव्य धोके असतात. त्यामुळे अशा रिलेशनशिप्स, अशा नात्यांमध्ये जर जायचं असेल आणि ती नाती चांगली आरोग्यदायी बनवायची असतील तर नक्कीच या मुलामुलींना त्याच्याकरता योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर काय त्यांनी टिप्स मी सांगू शकते इथे. कुठल्याही प्रकारचं नातं हे नक्की नातं काय आहे. आता आजकाल त्याला बरेचशा टर्म्स असतात, म्हणजे सगळे टर्म्स मे बी आपल्यालाही माहिती नसतील. बरोबर. मैत्री असेल किंवा फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणतात त्याच्या पुढची लेवल, किंवा मग खरंच रिलेशनशिप त्याच्यात पुढे तुम्हाला एकत्र राहायचंय, लॉंग टर्म रिलेशनशिप तुम्हाला हवी, तर नक्की कुठल्या प्रकारचं नातं हे असणार आहे याची माहिती असायला पाहिजे. जर शारीरिक संबंध त्याच्यामध्ये असतील तर शारीरिक संबंध म्हणजे प्रत्येक वेळेला पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्स असं नाही, तर ती जवळीक किती लेवलची असेल, म्हणजे किसिंग, मिठी मारणं इथपर्यंत असेल का खरंच इंटरकोर्सपर्यंत ते जाणार आहे, त्याची माहिती म्हणजे त्याचं डिस्कशन, त्याचा संवाद हा त्या दोन व्यक्तींमध्ये व्हायला पाहिजे. स्वतःचा कम्फर्ट म्हणजे मला कम्फर्टेबल काय आहे, हे मला हवं आहे का नको आहे, ही प्रत्येकाला माहिती पाहिजे. कारण त्या कुठल्याही जबरदस्ती किंवा दबावाच्या खाली अशा प्रकारच्या नात्यांमध्ये नक्कीच काही करू नये. म्हणजे त्यामुळे स्वतःचा कम्फर्ट आणि स्वतःच्या त्याच्यामुळे मर्यादा आखणं म्हणजे विकनेस नाही येतो, पण मर्यादा आखणं म्हणजे स्वतः सेल्फ रिस्पेक्ट आहे तो. सो हे मुलामुलींनी दोघांनीही ते लक्षात ठेवायला पाहिजे. स्वतःच्या बाउंड्रीज सेट करणं फार महत्त्वाचं. स्वतःच्या बाउंड्रीज सेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच आपल्या जोडीदाराविषयी सुद्धा माहिती पाहिजे की तो एका वेळेला एकच त्याचं नातं आहे का अनेकांशी आहे. कारण मल्टिपल रिलेशनशिप्स हा सुद्धा आता एक ट्रेंड यायला लागलाय. त्यामुळे तसं काही आहे का, तसं असेल तर ते आपल्याला चालणार आहे का, किंवा आधी पूर्वी काही नाती होती का, त्याच्यामध्ये कधी काही इन्फेक्शन झालं होतं का, त्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या का, याविषयी माहिती असणं हे गरजेचं आहे. त्याबरोबरच जर अशा नात्यांमध्ये म्हणजे मुख्यतः शारीरिक संबंध जर येणार असतील तर सेफ्टी, सुरक्षितता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची. त्याच्यामुळे गुप्तरोग होऊ नयेत म्हणून काय नक्की काळजी घेतली पाहिजे, किंवा गर्भधारणा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. आणि शारीरिक सुरक्षिततेबरोबर भावनिक सुरक्षितता हेही महत्त्वाची. म्हणजे कुठलंही नातं हे जबरदस्ती करून किंवा संशय आहे त्याच्यामध्ये, बळजबरी आहे कुठल्याही प्रकारची, असं काही आहे, ब्लॅकमेलिंग आहे, किंवा या नात्यामुळे मला बाकीची नाती लक्षच देता येत नाही किंवा बाकीच्या लोकांशी बोलताच येत नाही, असं काही होतंय. त्यामुळे कुठल्याही वेळेला कुठल्याही नात्याचा माझ्या स्वतःच्या मनस्थितीवरती किती परिणाम होतो
ही प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. आणि जर त्यावेळेला असं कधी वाटलं की याचा विपरीत परिणाम शारीरिक किंवा मानसिक पातळीवरती होत असेल, तर त्यावेळेला योग्य तो सल्ला घेऊन त्या नात्यातनं बाहेर पडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जरी हा ट्रेंड किंवा जरी ही गरज असली तरी त्यावेळेला हे सगळे या सगळे घटक चेक महत्त्वाचे करणं आहेत, महत्त्वाचे बरोबर. आहेत, त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि गरज पडली तर योग्य तो सल्ला घेऊन योग्य ती क्रिया किंवा योग्य ती कृती करणं हे सुद्धा गरजेचं आहे. मी आता एका न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल वाचलं, त्यात एका मुलीच्या डिवोर्सची केस होती आणि त्यात तिने दिलं होतं की मी या मुलाशी लग्न केलं कारण तो माणूस म्हणून मला आवडतो, मेंटली आणि इमोशनली शी इज अटॅच विथ हिम, तिला तो खूप आवडतो. पण सम हाऊ लग्नानंतर जेव्हा फिजिकल रिलेशनशिपची वेळ येते त्याने तिला स्पर्श केलेला आवडत नाही. तर ह्याचं काय सोल्युशन असू शकतं? म्हणजे म्हणजे लग्न झालंय पण स्पर्श केलेला तिला आवडत नाही, म्हणजे नक्कीच तिला शारीरिक संबंधाच्या बाबतीमध्ये काहीतरी निगेटिव्ह नकारात्मक भावना तिच्या मनामध्ये आहेत. म्हणजे संबंधाबद्दलची घृणा म्हणा किंवा भीती कुठल्या तरी प्रकारची. तर तसं असेल तर म्हणजे तिला पुढचे सल्ले म्हणजे तसा सल्ला घ्यायला पाहिजे की नक्की तिला असं का वाटते आणि तिला जर त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर. पण असं जेव्हा घडतं ज्या वेळेला कुठल्या तरी प्रकारची भीती, घृणा, अश्लील आहेत संबंध, अशा गोष्टी मनामध्ये असल्या तर त्यामुळे ते होऊ शकतात. म्हणजे ही एक प्रकारची समस्याच आहे की संबंध नकोसे वाटणं, शारीरिक संबंध नकोसे वाटणं, कारण त्याच्याबद्दल अनेक नकारात्मक भावना मनामध्ये असणं. सो त्यावरती तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार करता येऊ शकतात. पुरुषांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असे दिसतात की त्यांचे कन्सर्न असतात की पेनिसची साईज म्हणा किंवा मास्टुर्बेशन म्हणा, ह्याचे फार मिथ्स आहेत, त्यांचे गैरसमज आहेत. त्यांचं समाधान कसं करावं? आता पुरुषांच्या लैंगिक समस्यांमध्ये गैरसमजुतीमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या यांचं प्रमाण खूप आहे. आणि त्या गैरसमजुतींमध्ये सगळ्यात टॉपला असं म्हणू शकतो आपण की पेनिसचा साईज म्हणजे लिंगाचा आकार किंवा हस्तमैथून केल्यामुळे हस्तमैथुनाच्या रिलेटेड गैरसमज असे भरपूर आहेत. म्हणजे असे काही स्टडीज त्याच्यामध्ये असं आढळलं आहे की 30 ते 50% पुरुषांना आपल्या लिंगाच्या साईजबद्दल शंका असते आणि 50 ते 70% पुरुषांना असं वाटत असतं की आपल्या लिंगाचा साईज हा छोटाच आहे ॲव्हरेज साईजपेक्षा. आणि प्रत्यक्षात बघितलं म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर मायक्रोपेनिस म्हणजे खरंच लिंगाचा साईज लहान असणं, आकार लहान असणं ही केस फक्त 1% पण कमी पुरुषांमध्ये आढळते. म्हणजे त्याचं प्रमाण ॲक्च्युली 1% कमी आहे, पण 50 ते 70% पुरुषांना असं कायम वाटत राहतं की माझा आकार कमी आहे लिंगाचा. तसंच हस्तमैथून केलं त्याच्यामुळे कमजोरी आली, त्यामुळे वीर्य नाश होतोय, त्यामुळे अजून काही समस्या निर्माण होत आहेत. अशा अनेक प्रकारचे गैरसमज, वीर्यनाश म्हणजे शक्तिनाश वगैरे अशा अनेक प्रकारचे गैरसमज हे असतात. कशामुळे असतात हे गैरसमज? कारण लैंगिक शिक्षणाचा म्हणजे सेक्स एज्युकेशनचा अभाव. आपल्याकडे ते अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये दिलंच जात नाही. मी जसं म्हटलं की मासिक पाळी आल्यानंतर काय बदल होतात हे सांगितलं जातं, पण या बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही जात. कुटुंबामध्ये बोलणं नाही, म्हणजे शांतताच असते तिथे नाहीच बोलणं होत. मित्रमंडळींमध्ये बोललं तर तिथे बढायाच मारल्या जातात, त्यामुळे तिथे खरी माहिती कळणं हे कठीणच असतं. त्यामुळे कुटुंब नाही, मित्र नाही, पण मग कोण सांगतं तर सोशल मीडिया बरोबर आहे किंवा पॉर्नोग्राफी. अगदी. त्यामुळे आजकालचं त्यांचं जे ज्ञान असतं कधी कधी ते किंवा जी माहिती असते, ज्ञान नाही म्हणता येणार त्यांना, पण ते अशा म्हणजे पॉर्नोग्राफी किंवा सोशल मीडियावरनं त्यांना कळतं की जिथे ॲक्च्युली त्यांच्या अवास्तव अपेक्षा होऊन जातात. म्हणजे पॉर्नोग्राफीत हे बघितलं म्हणून मग माझ्या लिंगाचा साईज नक्कीच कमी असं पुरुषांना वाटू शकतं. त्यामुळे त्या अवास्तव अपेक्षा निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज हे दृढ होत जातात. आणि अशा प्रकारचे गैरसमजामुळे खूप त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे मानसिक तर आहेच आहे की स्वतःविषयी कमतरतेची भावना, न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे म्हणजे ही खरं लैंगिक समस्या नाही आहे, पण त्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात की स्वतःबद्दल असा न्यूनगंड असेल तर त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते किंवा ताठरपणाचा प्रश्न येऊ शकतो किंवा दुसरे काहीतरी उपाय केले जातात. म्हणजे
आपण ओ माय गॉड 2 हा पिक्चर हो जो आहे बघितलं, बरोबर. तर तो याच विषयावरती आहे की अशा काहीतरी म्हणजे न्यूनगंडातनं निर्माण झालेल्या समस्येवरती चुकीचे उपाय केले जातात आणि त्याचा परिणाम खूप दूरोगामी होऊ शकतो की त्यांच्या नातेसंबंधांवरती, त्यांच्या इन जनरल त्यांच्या डेव्हलपमेंटवरती या गोष्टीचा परिणाम होतो. त्यामुळे अशा म्हणजे माझं म्हणणं म्हणजे किंवा सांगणं माझं असंच असेल की मुळात लिंगाचा आकार त्याच्यावरून पौरुषत्व ठरत नाही. लिंगाच्या आकारावरनं तुमच्या जोडीदाराशी तुम्ही किती समाधान करू शकता हेही ठरत नाही. पौरुषत्व हे खूप वेगळं आहे. पौरुषत्व म्हणजे चांगलं वागणं, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणं किंवा जोडीदाराशी आदराने वागणं, जोडीदाराचा मर्यादांचा मान राखणं आणि एकंदर इतरांशी चांगलं वागणं हे पौरुषत्व आहे. तुमचे लैंगिक कामगिरीवरनं तुमचं पौरुषत्व ठरत नाही. त्यामुळे लिंगाचा आकार हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये नॉर्मल ॲबनॉर्मल असं नाही आहे. पॉर्नोग्राफीवरनं किंवा सोशल मीडियावरनं तुम्ही स्वतःला जज करू नका, त्याच्याशी कम्पेअर करू नका. आणि या सगळ्या गोष्टींनी जर तुम्हाला खरंच शंका असतील, म्हणजे असू शकतात शंका की त्या लेस दॅन 1% मध्ये मी तर नाही ना, अशी शंका असू शकते. तर तज्ज्ञ लोकांचा सल्ला, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ते विचारून तुमच्या शंकांचं निरसन नक्की करून घेऊ शकता. तसंच हस्तमैथुनाबद्दल आपण बोललो तर हस्तमैथून ज्या म्हणतात की ती ॲक्च्युली म्हणजे संभोगाची नक्कल आहे. तर अनेक वेळा संभोग होऊन तुम्हाला तुमची शक्ती कमी होते का? नाही. तर मग हस्तमैथून करून कशी काय शक्ती कमी होईल? त्यामुळे ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती अतिशय निर्धोक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या समस्या त्यामुळे निर्माण होत नाहीत. पण त्याच्याबद्दल जर गैरसमजुती असतील त्यामुळे समस्या निर्माण होतात. हस्तमैथूनच्या क्रियेमुळे त्या समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज जर असले तर नक्कीच सल्ला नक्कीच जरूर घ्यावा. आणि मुळात हे गैरसमज आहेत हे लक्षात ठेवा. पण तरी मनात सतत शंका जर येत असतील तर योग्य त्या व्यक्तीचा म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या. बऱ्याच वेळा पार्टनर्स कडनं पण सांगितलं जातं, त्याचा पण एक न्यूनगंड त्यांना येतो की फिमेल सांगणार की अरे नाही मी पण पॉर्न बघितलेला आहे किंवा त्यांची साईज वगैरे तुमची नाही. मग हे ऐकून सुद्धा कधी कधी पुरुषांच्या मनात एक न्यूनगंडाची भावना यायला लागते. किंवा इतर म्हणजे पार्टनरकडनं सांगितलं जातं किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये ह्याच्या काय म्हणतो आपण त्याला टॉयलेटमध्ये वगैरे म्हणजे तिथे बघितलं जातं पटकन आणि मग दुसऱ्याचा साईज जर मोठा असला तर अरे माझा लहान आहे. म्हणजे ही कम्पेअर करण्याची त्यांना जास्त वेळेला अवेलेबल असतं तसं. तर त्यावेळेला तशा साईजवरनं आकारावरनं स्वतःशीच कंपॅरिझन केली जाते. तर कुणाशी पण कंपॅरिझन करण्याची गरज नाही. प्रत्येकाचा जसं उंची कमी जास्त असते तसाच लिंगाचा आकार सुद्धा कमी जास्त असू शकतो आणि त्या आकारावरती बेसिकली समाधान मिळणं हे अवलंबून नसतं. अगदी मायक्रोपेनिस जरी असेल तरी त्याच्यामुळे सुद्धा समाधान मिळणं अवलंबून नसतं. अच्छा, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा उपाय आहे. त्यामुळे शंका असेल तर त्याचं निरसन करून घ्या. बरोबर. आपण या 2-3 समस्या बघितल्या, त्या मास्टरबेशनच्या आणि लिंगाचे आकार. आणखीन कुठल्या समस्या असतात त्या पुरुषांमध्ये ज्यामुळे त्यांच्या शारीरिक संबंधामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात? आता पुरुषांच्या लैंगिक समस्याची वर्गवारी साधारणपणे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल ही जी म्हणतो त्याच्या अनुसार केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदी लैंगिक इच्छा निर्माण होते, मग हळूहळू ताठरपणा म्हणजे उत्तेजना येतात, ताठरपणा येतो लिंगाला आणि नंतर वीर्यपतन होतं. सो समस्या पण ह्या त्याप्रमाणे त्याची वर्गवारी केलेली आहे. म्हणजे इच्छा न होणं, लैंगिक इच्छा न होणं किंवा कमी होणं. दुसरी गोष्ट अशी की ताठरपणाचे प्रश्न, म्हणजे एकतर लिंगाला ताठरपणा येत नाही किंवा कमी येतो किंवा टिकत नाही. आणि तिसरे प्रकार याच्यात येतात म्हणजे वीर्यपतनाशी संदर्भात ज्या समस्या असतील, म्हणजे एकतर लवकर वीर्यपतन होऊन जातं वेळेपेक्षा आधी किंवा वीर्यपतन इतकं लांबतं किंवा होतच नाही आणि मग त्यामुळे समाधान मिळत नाही. हे साधारणपणे पुरुषाच्या लैंगिक समस्या असू शकतात. तर ह्याच्या मागची कारणं आपण अशी जर बघितली तर अर्थात प्रत्येक समस्येमागचं कारण हे वेगळं असतं. पण सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा लैंगिक समस्यांच्या मागे जी कारणं असतात ते बायोसायकोसोशल मॉडेल असं आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशी अनेक प्रकारची कारणं त्याच्यामागे असू शकतात.
तर साधारण त्याचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचं चिंता, काळजी, उदासीनता, म्हणजे उदासीनतेचा आजारच असायला पाहिजे असं काही नाही, पण कुठल्याही प्रकारचा आपण जो स्ट्रेस जो खूप सध्या अगदी कॉमनली दिसतो सगळ्यांमध्ये, तो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, चिंता, काळजी, उदासीनता, भीती ही जर मनामध्ये असेल, म्हणजे कुठल्याही नकारात्मक भावनांचा जर मनावरती पगडा असेल, तर लैंगिक उत्तेजना या अतिशय सकारात्मक भावना आहे, पॉझिटिव्ह आहे. तर त्या नकारात्मक भावना ह्याच्यावरती म्हणजे सकारात्मक करू शकतात. भावनांवरती परिणाम करतात आणि त्या येत नाही. हम्म. सो सेक्सशी रिलेटेडच फक्त त्या चिंता, काळजी असेल असं काही नाही, तर इतर कुठल्याही अगदी रोजच्या घडामोडींमधल्या मुळे निर्माण होणाऱ्या चिंता, काळजी, उदासीनता याच्यामुळे इच्छा न होणं किंवा ताठरपणा नीट न येणं किंवा समाधान न होणं, म्हणजे वीर्यपतनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की कुठलीही क्रिया करताना आपण जर स्वतःला सारखं टेस्ट केलं की बघू बरं मला हे जमतंय की नाही, म्हणजे आपण ज्याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हणतो, की कामगिरीची चिंता, त्यामुळे टेस्ट परफॉर्मन्स प्रेशर. सो टेस्ट म्हणून ज्या वेळेला करायला जातो तेव्हा हमखास ती गोष्ट घडत नाही, आणि एकदा घडली नाही की परत पुढच्या वेळेला आता परत घडेल की नाही. त्यामुळे त्याची जेव्हा काळजी वाटते, जिथे चिंता असेल, जिथे नकारात्मक भावना असतील, तिथे लैंगिक इच्छा किंवा ताठरपणा ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. आपण मगाशी म्हटलं तसं की अनेक गैरसमजुतीमुळे निर्माण होणारा न्यूनगंड, त्यामुळे लैंगिक समस्या होऊ शकतात. जोडीदाराशी म्हणजे नातेसंबंधांमधले जे काही प्रश्न असतात, एक तर जोडीदाराबद्दल आकर्षणच नसणं, किंवा संशय आहे, खूप राग आहे, खूप भांडणं त्यांची चालतात, म्हणजे कुठल्याही नकारात्मक भावना सतत चालू असतील जोडीदाराबरोबर, तर त्यामुळे सुद्धा इच्छा होत नाही, इच्छा न होणं, किंवा ताठरपणाचा प्रश्न, किंवा वीर्यपतन झालं तर पटकन होऊन जातं किंवा होतच नाही, या समस्या येऊ शकतात. पूर्वीचे काही जर लैंगिक बळजबरी अशी जर काही ट्रॉमा हिस्ट्री जर असेल, तर त्याचा नक्कीच लैंगिक समस्यांमध्ये त्याचं रूपांतर म्हणजे होऊ शकतं. पुरुषांच्या बाबतीमध्ये काही सवयी, म्हणजे जर चोरी छुपे किंवा पटकन कसं तरी आवरून टाकण्याची, म्हणजे हस्तमैथून म्हणा किंवा संबंध म्हणा, शारीरिक संबंध असे घाईघाईने संबंध करण्याची जर सवय असली, ते कधी होतात जर लपून छपून संबंध होत असतील तर, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काही रूढी परंपरा याच्यामुळे अतिशय म्हणजे लैंगिकता ही अतिशय अश्लील आहे, पाप आहे, असं करायला नको, असे जर विचार मनात असतील तर पटकन उरकून टाकण्याची सवय त्यांना लागलेली असते. बरोबर. त्यामुळे खऱ्या म्हणजे संबंधांमध्ये जो कंट्रोल लागतो, की हळूहळू ताठरपणा येणं, तो वाढवत नेणं आणि मग वीर्यपतन होणं, तो जो कंट्रोल असतो तो कंट्रोल त्यांचा डेव्हलपच होत नाही, आणि त्यामुळे लवकर वीर्यपतन होण्याची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. हा विषय पण एक मोठा असा पॉर्नोग्राफी दाखवला जातो की टायमिंग डज मॅटर, म्हणजे हा किती वेळ एक राहणार आहे, 5 मिनिटं, 10 लॉंग मिनिटं, 15 लास्टिंग, मिनिटं, जसं ऍड्स मध्ये देतात, तर ते लॉंग अर्धा लास्टिंग. तास आहे, मग त्यावरनं पण लोकांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो. नक्कीच होऊ शकतं, कारण अर्धा तास हे अतिशय चुकीचं आहे, कारण असा अर्धा तास कोणाचाच कधी राहू शकत नाही, पण पॉर्नोग्राफीमध्ये किंवा हो, तसं सोशल दाखवलं जातं मीडियावरती ते दाखवलं जातं, आणि मग त्याचा परिणाम म्हणजे ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम नसेल तरी तो प्रॉब्लेम निर्माण होण्यात येतो. मग आयडियल किती असावं असं आमच्या प्रेक्षकांना सांगा, तुम्ही कसंही ऍक्ट किती वेळाची पाहिजे कमीत कमी, पण तुम्ही नॉर्मल त्या ह्यात मोडताय, असं काही आहे का त्याला डेफिनेशन काही? ऍक्च्युली डेफिनेशनच नाहीये तशी अच्छा. काही, पण साधारणपणे एक 5 ते 10 मिनिटं हां असं साधारण त्याचा तो टायमिंग असतो. कोणाचं कमी असतं, कोणाचं थोडं जास्तही असू शकतं, पण म्हणजे त्या स्टँडर्डच्या मागेच जाऊ नये असं मी म्हणेन. किती तुमचं समाधान होतंय ह्याचा विचार करावा रादर दॅन टायमिंगचा. आणि जर शंका असेल तर परत तुम्ही सल्ला घेऊ शकता की काही हो. कुठे चुकतंय का. अगदी. आजची जीवनशैली किंवा झोप कमी न होणं, म्हणजे झोप कमी होणं, झोप न होणं, पुरेशी विश्रांती न मिळणं, हे खूप महत्त्वाचं कारण असू शकतं लैंगिक इच्छा कमी होण्यामध्ये. किंवा व्यसनं, दारू म्हणा, तंबाखू किंवा इतर कुठल्याही प्रकारची व्यसनं, काही शारीरिक आजार जसं डायबेटीस, हायपरटेन्शन हे खूप सर्रास आपल्या म्हणजे भारतीय समाजामध्ये तर असतातच, किंवा इतरही कुठले मज्जासंस्थेचे विकार ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या आणि मज्जासंस्था नीट काम करत नाहीत, त्यावेळेला सुद्धा म्हणजे ताठरपणा येण्याचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. किंवा तिथे काही शस्त्रक्रिया झाल्या असल्या, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असलं, काही औषधांचा परिणाम,
म्हणून सुद्धा ताठरपणा येण्याचा प्रश्न येऊ शकतो. अजून एक समस्या असते की पार्टनरसोबत तेवढं होत नाही ताठरपणा किंवा बाकीच्या गोष्टी मेल फिमेल लोकांना, पण बाहेर म्हटलं की लोकांना तसं की बा हा नॉर्मल बाहेर आहे पण पार्टनरसोबत होत नाही. हे समस्येला काय समाधान करावं? म्हणजे पार्टनरसोबत होत नाही, बाहेर होतं, याचा अर्थ शारीरिक काही दोष नाही. म्हणजे ॲक्च्युली मी जे सगळे कारणं सांगितली, तर एक साधारणपणे 60 ते 80% लोकांमध्ये कारणं ही मानसिक किंवा सामाजिक, म्हणजे नातेसंबंध रिलेटेड मानसिक ताणतणावामुळेच निर्माण होतात. कमी लोकांमध्ये शारीरिक प्रॉब्लेम असतात. सो हा जो प्रश्न आहे की म्हणजे ही जी सिच्युएशन आहे की बाहेर होऊ शकतं पण एखाद्या पर्टिक्युलर पार्टनरसोबत होत नाही, याचा अर्थ शारीरिक सामुग्रीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. जे आहे ते नातेसंबंध, मानसिक आणि नातेसंबंध. कारण या पार्टनरसोबत होत नाही म्हणजे त्या पार्टनर बरोबरचे नातेसंबंध जर नीट नाही केले तर हा प्रश्न सुटणार नाही. मॅम, आता पुरुषांबद्दल बोलून झालं, स्त्रियांमधला सर्वात मोठा विषय म्हणजे ऑर्गॅझम. बऱ्याचदा हे स्त्रिया असं शेअर करतात की मला ऑर्गॅझम येत नाही, इवन दो दे आर इन्वॉल्ड इन दॅट सेक्शुअल ॲक्ट. इवन आफ्टर दॅट दे शेअर की मला ऑर्गॅझम येत नाही, की ऑर्गॅझम म्हणजे नेमकं काय, हे आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. ऑर्गॅझमबद्दल जर बोलायचं असेल तर मी जरा थोडीशी त्याच्यामागची बॅकग्राऊंड देते की सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल, अच्छा. म्हणजे लैंगिक प्रतिसाद चक्र असं आपण म्हणू शकतो. तर सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल म्हणजे काय, तर लैंगिक उत्तेजना म्हणजे शारीरिक आणि मानसिक ज्या टप्प्यातून जातात त्याला सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल म्हणतात. म्हणजे आपण खूप डिटेलमध्ये नाही जाणार, पण साधारणपणे त्याच्यात काही टप्पे असतात. सो पहिला टप्पा असतो लैंगिक इच्छा, म्हणजे इच्छा निर्माण होणं, पार्टनर बरोबर जवळीक साधण्याची इच्छा निर्माण होणं. दुसरा टप्पा असतो उत्तेजनांचा. उत्तेजनांच्या टप्प्यामध्ये शरीर हे हळूहळू तयार करायला लागतं सेक्शुअल ॲक्ट करता. सो पुरुषामध्ये ताठरपणा यायला लागतो, स्त्रियांमध्ये स्त्राव सुटतात, म्हणजे योनी मार्गामध्ये सिक्रिशन्स सुटायला लागतात. तिसरा टप्पा असतो ज्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो किंवा प्लॅटू, म्हणजे त्याचा उच्चांक गाठला जातो तो उत्तेजनांचा, आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच वेळेला ऑर्गॅझम येतो. तो ऑर्गॅझम जो असतो म्हणजे पुरुषामध्ये वीर्यपतत होतं, म्हणजे वाढत वाढत जातात उत्तेजनात, ताठरपणा वाढत जातो आणि एका लेवलला ते वीर्यपतन होतं, म्हणजे बाहेर पडतं, सीमेन बाहेर पडतं. आणि बायकांमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स होतात त्या फेजमध्ये, म्हणजे वजायनल योनी मार्गामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स त्याच्यामध्ये होतात, म्हणजे भरपूर बदल होतात, पण आपण सगळे काही इथे आत्ता मेन्शन नाही करू शकत. आणि चौथा टप्पा जो असतो तो म्हणतात रिझोल्युशनची फेज, म्हणजे कामनिवृत्ती असं त्याच्यात मराठी कामनिवृत्ती, म्हणजे ज्या काही उत्तेजना वाढलेल्या असतात त्या हळूहळू कमी होतात आणि नॉर्मल फेजकडे शरीर जायला लागतं. आता याच्यामध्ये अर्थात लैंगिक अवयवच वेगळे असल्यामुळे तो बदल आहेच आहे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, पण स्त्रियांमध्ये खूप वेगळ्या प्रकारे, म्हणजे काही बदल प्रामुख्याने असे आहेत की तिसरा जो टप्पा आहे ऑर्गॅझमचा, तर तो प्रत्येक वेळेला स्त्रीमध्ये येईलच असं नाही आहे. म्हणजे पुरुषांमध्ये ऑर्गॅझम म्हणजे वीर्यपतन, सोपं आहे. स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम म्हणजे पुरुषाला वीर्यपतन झालं म्हणजे त्यावेळेला स्त्रीला ऑर्गॅझम येईल असं काही जरुरी नाही. सो ते टायमिंग त्यांचं मॅच होईलच असं नाही. किंवा कधी कधी स्त्रियांना म्हणजे त्यांच्या जर उत्तेजना तेवढ्या वाढलेल्याच नसल्या, कारण ऑर्गॅझम कधी येतो जर तेवढ्या उत्तेजना वाढलेल्या असल्या तर. उत्तेजनांचा पीक, उत्तेजनांचा उच्चांक म्हणजे ऑर्गॅझम. जर मुळात उत्तेजनाच वाढल्या नसल्या तर ऑर्गॅझम तुम्हाला कसा येणार. त्यामुळे ऑर्गॅझम कधी कधी येत नाही, किंवा उत्तेजना जर वाढत गेल्या तर 2दा 3दा 4दा म्हणजे मल्टिपल ऑर्गॅझम सुद्धा स्त्रियांमध्ये येऊ शकतात. सो रिझोल्युशन फेज जे आहे, कामनिवृत्ती, मी म्हटलं की हळूहळू शरीर शांत अवस्थेकडे येतं, उत्तेजनांची प्रमाण कमी होऊन नॉर्मलला जातं. पुरुषांमध्ये तिथे रिफ्रॅक्टरी पिरियड असतो, म्हणजे तो पिरियड हा काही मिनटं धरून जसं वय वाढतं तसं कधी कधी 1 किंवा 2 दिवस सुद्धा असू शकतात. त्या काळामध्ये पुरुषाला परत इच्छा किंवा परत उत्तेजना येत नाही. सो तो रिफ्रॅक्टरी पिरियड हा पुरुषामध्ये असतो, पण स्त्रियांमध्ये असा रिफ्रॅक्टरी पिरियड नसतो. त्यामुळे एकतर नीट उत्तेजना वाढल्याने तो ऑर्गॅझमच येणार नाही, किंवा उत्तेजना जर वाढत गेल्या तर 2दा 3दा 4दा म्हणजे मल्टिपल ऑर्गॅझम सुद्धा बायकांमध्ये येऊ शकतात.
अजून एक महत्त्वाचा फरक याच्यामध्ये असा आहे की बऱ्याच वेळा म्हणजे बायकांना फिजिकल ऑर्गॅझम याच्यापेक्षा किंवा फिजिकल इंटिमसी, फिजिकल जवळीक, शारीरिक जवळीकेपेक्षा सुद्धा भावनिक जवळीक ही बायकांमध्ये खूप जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे डिझायर ही पहिली जरी फेज असली तरी प्रत्येक वेळेला स्पॉन्टेनियस डिझायर स्त्रीमध्ये निर्माण होईलच असं आपण काही सांगू शकत नाही. तर केवळ पार्टनरला, जोडीदाराला रिस्पॉन्स म्हणून सुद्धा एखादी स्त्री त्या सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये जाऊ शकते आणि नंतर तिची डिझायर वाढू शकते. सो हा जे 1, 2, 3, 4 टप्पे पुरुषामध्ये लिनियर आपण म्हणतो तसं बाईमध्ये ती सर्क्युलर असतं. सो ती कुठल्याही स्टेजला त्याच्यामध्ये शिरू शकते आणि तिचे म्हणजे तिच्या स्टेप्ससुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. तर त्यामुळे आणि अजून एक चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ऑर्गॅझम हे जसं पुरुषामधला ऑर्गॅझम म्हणजे वीर्यपतन, तसं स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅझम असू शकतात. म्हणजे एक जो कॉमन असतो तो म्हणजे व्हजायनल ऑर्गॅझम, म्हणजे योनी मार्गाला घर्षण क्रिया झाल्यामुळे म्हणजे लिंगाचं इन्सर्शन म्हणजे प्रवेश आणि त्यामुळे घर्षण, त्याच्यामुळे तिथे ऑर्गॅझम येतो. दुसरा म्हणजे जी स्पॉट तिथे योनी मार्गाच्या पुढच्या वॉलला तिथे जी स्पॉट असा एक एरिया असतो, ते स्टिम्युलेट झाल्यामुळे जे बऱ्याच वेळा फिंगर स्टिम्युलेशनमुळे होऊ शकतं, म्हणजे तो स्टिम्युलेट होऊ शकतो. तिसरं म्हणजे क्लिटोरल ऑर्गॅझम. सो क्लिटोरिस हा जो एक भाग असतो बायकांमध्ये, तर त्या स्टिम्युलेशनमुळे ऑर्गॅझम येऊ शकतो किंवा ब्रेस्ट किंवा निपल स्टिम्युलेशन त्याच्यामुळे सुद्धा ऑर्गॅझम येऊ शकतो किंवा या सगळ्याचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. सो स्त्रीमधला ऑर्गॅझम आणि पुरुषांमधला ऑर्गॅझम ह्याच्यामध्ये हा फरक आहे. आणि ही माहिती म्हणजे हे आपल्याला का माहिती पाहिजे किंवा हे दोघांनाही का माहिती पाहिजे, स्त्रियांना सुद्धा हे स्वतःबद्दल माहिती पाहिजे की मला फक्त योनी संबंध म्हणजे लिंगप्रवेश झाला आणि वीर्यपतन झालं म्हणजे मला समाधान मिळेल असं नाहीये. मला कुठल्या कुठल्या प्रकारे समाधान मिळू शकतं की तिचे अराउझल पॉइंट्स हे काय आहेत. कारण कित्येक बायकांना व्हजायनल ऑर्गॅझम येतच नाही, त्यांना क्लिटोरल ऑर्गॅझमच असतो किंवा त्यांना ब्रेस्ट निपलमुळे येऊ शकतो किंवा इतर काही गोष्टींमुळे येऊ शकतो. सो नक्की मला कशाने उत्तेजना होतात हे स्त्रीला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर जोडीदाराला म्हणजे पुरुषाला पण ही गोष्ट माहिती पाहिजे की आपल्या जोडीदाराला कशामुळे उत्तेजना वाढतात. त्यामुळे सेक्शुअल काउन्सिलिंगमध्ये ह्या प्रकारचं काउन्सिलिंग आम्हाला करायला लागतं, कारण ऑर्गॅझम येतच नाही किंवा आपण फेक ऑर्गॅझम असं आपण बऱ्याच बरोबर. वेळा ऐकतो की येत नाही म्हणून मग नाही आलं म्हणजे फेक करतात, ते नुसतं दाखवतात. पण याचा अर्थ त्यांना ऑर्गॅझम येण्यात प्रॉब्लेम नसतो. मे बी त्यांचा ऑर्गॅझम हा फक्त व्हजायनल नसेल, त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे ऑर्गॅझम येत असेल. तर ती माहिती असणं, त्याबद्दल बोलणं आणि पुरुषांचा एकदा वीर्यपतन झालं की रिफ्रॅक्टरी पिरियडमुळे त्यावेळेला ते काही संबंध करू शकत नाहीत. सो बऱ्याच वेळा आम्ही असंही सांगतो की तुम्ही ॲक्च्युअल पिनाईल इंटरकोर्सच्या आधी स्त्रीला उत्तेजित करा, कारण स्त्रियांना मल्टिपल ऑर्गॅझम येऊ शकतात. आधी उत्तेजित होऊन ती नंतर सुद्धा उत्तेजित होऊ शकते. सो तिला उत्तेजित करण्याकरता तुम्ही वेगळं प्रयत्न केले पाहिजेत. कारण तशा प्रकारे ऑर्गॅझम का हवा, कारण ते लैंगिक समाधान आहे आणि त्याच्यामुळे येणारी मानसिक तृप्ती आहे. सो त्याचा अनुभव हा दोन्ही व्यक्तींना, दोन्ही पार्टनरला आला पाहिजे. म्हणून हे सगळं माहिती असणं किंवा माहिती करून घेणं या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठेतरी मेकॅनिकल होण्यापेक्षा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होणं त्या ॲक्टमध्ये हे जास्त गरजेचं असं मला वाटतं कधी कधी. हे नक्कीच गरजेचं आहे. म्हणजे फोरप्ले हा त्याच्याकरताच महत्त्वाचा आहे, कारण ॲक्च्युअल इंटरकोर्स हा 3 ते 5 मिनटं 7 मिनटं एवढा असू शकतो. पण म्हणजेच तुम्ही फक्त संबंध 3 ते 5 किंवा 7 मिनिटात करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही आधी फोरप्ले करू शकता जास्त वेळ आणि त्या फोरप्लेमध्ये ॲक्च्युली तुम्ही स्त्रीला उत्तेजित करू शकता आणि नंतर तुम्ही व्हजायनल इंटरकोर्स करू शकता. त्यामुळे या गोष्टी बऱ्याच वेळेला माहिती नसतात आणि त्यामुळे मग समाधान होत नाही ही तक्रार घेऊन ज्यावेळेला स्त्रिया येतात किंवा पुरुषही कधी कधी येतात की बायकोला समाधान होत नाही. बरोबर. त्यावेळेला या गोष्टी म्हणजे या शारीरिक गोष्टी समजून देणं हे गरजेचं असतं आणि त्यांनी त्यामुळे तशा अप्लाय करून मग त्यांचा प्रश्न तसा सुटू शकतो. पण बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये नॉन पेनिट्रेशन किंवा नॉन कन्झुमेशन हा प्रकार दिसतो. तर ह्याचं क्लिनिकली तुमच्याकडे काय असतं निदान? नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज म्हणजे नॉन पेनिट्रेशन कपल मधली बरोबर म्हणजे आहे. जोडप्यामधली समस्या असं आपण अगदी. म्हणू शकतो. हो. नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज म्हणजे लग्नानंतर संबंध प्रस्थापित व्हावेत ही जनरल बरोबर, अपेक्षा आहे. अपेक्षा असते. त्यामुळे
प्रयत्न करूनही अनेक वेळा प्रयत्न करूनही ज्या वेळेला योनी प्रवेश होऊ शकत नाही, म्हणजे लिंगप्रवेश योनीमध्ये लिंगप्रवेश होऊ शकत नाही, संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही, तेव्हा त्याला नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज असं म्हणतात. याला कारणं बरीच असतात नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेजला. सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं, म्हणजे ते खूप बेसिक आहे, की माहितीच नसते. म्हणजे लैंगिक अवयवाबद्दल स्वतःच्या आणि जोडीदाराच्या माहिती नसते. त्यामुळे नक्की पोझिशन कशी असायला पाहिजे याविषयी माहिती नसल्यामुळे ती क्रिया जमत नाही. किंवा काही काही छोट्या छोट्या गोष्टी, की खोलीमध्ये उजेड पाहिजे, म्हणजे ही अंधारात करण्याची गोष्ट नाहीये सुरुवातीला तरी. किंवा उशी घेतली पाहिजे ज्याच्यामुळे तो योनिमार्ग हा ओपन होतो. ह्या गोष्टी माहिती नसतात. म्हणजे माझी सेक्सॉलॉजिस्ट आहे, तर आईकडे अगदी पहिल्यांदी सुरुवातीला नॉन कन्झ्युमेशनची जी केस होती त्यांच्यात कारण हे होतं की नवरा बायकोला माहितीच नव्हतं की कपडे काढून संबंध करायला लागतात. म्हणजे ती 80 सालातली गोष्ट आहे, एवढं आता नसेल अज्ञान. मूवीज मध्ये दाखवायचे फुलांना फुलं चिकटले की की झालं. सो इतक्या लेवलपर्यंत सुद्धा अज्ञान असू शकतं. किंवा लैंगिक अवयवाची स्वच्छता नीट न राखणं, त्याच्यामुळे तो एक अवॉइडन्स होऊ शकतो. म्हणजे ही कारणं झाली अज्ञानामुळे असणारी कारणं. पुरुषाच्या लैंगिक समस्येमुळे सुद्धा नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज होऊ शकतं. म्हणजे जर ताठरपणाच येत नसेल किंवा टिकत नसेल तर अर्थात प्रवेश होऊ नाही शकणार. किंवा लवकर वीर्यपतन होणं, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा पुरुषांमध्ये फायमॉसिस, म्हणजे हे म्हणतात ग्लॅन्स पेनिस, म्हणजे पुढचा पार्ट जो असतो लिंगाचा, त्याच्यावरची जी त्वचा असते ती जर मागे जाऊ शकत नसेल काही कारणाने, तर त्याला फायमॉसिस किंवा त्याच्या लेवल्स असतात, फायमॉसिस, पॅराफायमॉसिस, ते जर असेल तर खूप वेदना होतात योनी प्रवेशाच्या वेळेला, आणि त्यामुळे नॉन कन्झ्युमेशन, म्हणजे त्यामुळे जमत नाहीये असं होऊ शकतं. स्त्रियांच्या काही लैंगिक समस्या त्याच्यात असू शकतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हजिनिस्मस, म्हणजे योनी मार्गाचे स्नायू असे घट्ट आवळून धरणं. ते मुद्दामून धरले जात नाहीत, ते इनव्हॉलंटरीली ते एकदम घट्ट आवळून धरले जातात, त्यामुळे प्रवेश होऊ शकत नाही. किंवा योनी पटल, हायमेन हे जे म्हणतो, म्हणजे हायमेन ब्रेक झालं म्हणजे व्हर्जिनिटी ब्रेक झाली. तर हायमेन हे रिजिड असतं, म्हणजे लवचिक नसतं. अच्छा. तर त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा कधी कधी एकंदर लैंगिक संबंधाबद्दल किळस, भीती, म्हणजे ज्या पूर्वीचे काही लैंगिक बळजबरी कधी झाली असेल किंवा कुणाचं तरी ऐकलं असेल की बाबा पहिल्या संबंधाच्या वेळेला खूप त्रास होतो, ब्लिडिंग होतं, त्यावेळेला मग ते आपोआपच इनव्हॉलंटरीलीच ते तसे स्नायू आवळून धरले जातात, म्हणजे इतरांच्या ऐकण्यावरनं, असं सुद्धा होऊ शकतं. किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असलं, शुष्कपणा असेल योनीमध्ये, म्हणजे सिक्रेशन्स नीट होत नसले, म्हणजे स्टिम्युलेशन नीट वाढत नसेल, तर त्यामुळे सुद्धा हे शक्य होत नाही संबंध करणं. तिसऱ्या किंवा चौथ्या गटातली कारणं म्हणजे नातेसंबंध. सो एकमेकांबरोबर बळजबरीने, म्हणजे फोर्स मॅरेज आहे, बळजबरीने लग्न केलंय, एकमेकांबद्दल आकर्षणच नाही, आपलेपणा निर्माणच झालेला नाहीये, किंवा निगेटिव्ह भावना, खूप संशय आहे, बाकीच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी जर जोडप्यामध्ये असल्या तर त्यामुळे ह्या केसेस होऊ शकतात. एकदा हे झालं की जसं मगाशी आपण परफॉर्मन्स एन्झायटीमध्ये म्हटलं की एकदा ते होत नाहीये म्हटल्यानंतर ते परत परत करताना फेल्युअर होईल याची भीती पुरुषाला वाटते, किंवा स्त्रियांनाही वाटते की नाहीच होणार, म्हणजे मला दुखेलच. त्यामुळे ते अवॉइड करण्याची, टाळण्याची प्रवृत्ती वाढत जाते, आणि जितकं तुम्ही टाळत जाल तितका तो प्रश्न सुटणार नाही, उलट वाढत जाईल. त्यामुळे अशा केसेस ज्या असतात त्या बऱ्याच वेळा लोक सांगत नाहीत, कारण सगळ्यांना जमतंय, आपल्यालाच का जमत नाही, ही कमीपणाची भावना त्याच्यामध्ये असते. बऱ्याच वेळा एकमेकांना दोष, म्हणजे ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे आहे याच्यापेक्षा एकमेकांना दोष देणं याच्यावरतीच येतं. म्हणजे आमच्याकडे काही केसेस अशा आलेल्या आहेत की मुळात प्रश्न होता नॉन कन्झ्युमेशनचा, पण काहीही पुढे सल्ला न घेता किंवा काही ते सोडवण्याचा प्रयत्न न करता डायरेक्टली डिवोर्स करता अप्लाय केलं, असं केलं की पुरुष इन्फर्टाईल आहे किंवा बाहेर संबंध आहेत म्हणूनच त्यांना जमत नाही. सो कुठलाही सल्ला न घेता डायरेक्टली एकमेकांना दोष देणं
आणि डायरेक्टली डिवोर्सपर्यंत सेपरेशनपर्यंत केसेस जातात असंही होऊ शकतं. किंवा बऱ्याच वेळेला हे सांगतच नाहीत आणि घरचे लोक विचारायला लागले की आता मुलं कधी, मुलांचं काय तुमचं प्लॅनिंग आहे. मग त्यावेळेला समोर येतं की नाही, यांना ॲक्च्युली संबंधच जमलेले नाही आहे. किंवा इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये सुद्धा जातात आणि त्यावेळेला लक्षात येतं की ॲक्च्युली नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज हा प्रॉब्लेम आहे. इन्फर्टिलिटी आहे का नाही माहीत नाही, पण ॲक्च्युली संबंधच जमलेले नाही आहेत, त्यामुळे मूल होण्यामध्ये किंवा दिवस राहण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि जितका काळ हा वाढत जाईल तितकं केसेस जास्त किचकट होत जातात, कारण ती एक टाळण्याचीच प्रवृत्ती बनलेली असते ना, त्यामुळे तो एक मोठा प्रश्न मग पुढे पुढे व्हायला लागतो. तर आम्ही काय करतो म्हणजे अशा प्रकारच्या केसेस ज्या वेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिस्ट्री, डिटेल्ड हिस्ट्री. सो अगदी लहानपणापासनं काय मनामध्ये तुमच्या कुठली भीती असली, कुठल्या प्रकारच्या सेक्स म्हणजे पाप आहे असं काही वाटत असलं, जे काही लहानपणापासूनची हिस्ट्री, डेव्हलपमेंट, कुठली बळजबरी झाली आहे का, किंवा कसे बदल घडत गेलेत, संबंध ॲक्च्युली तुम्ही कसे करता, त्यावेळेला काय पोझिशन असते, लाईट असतो की नाही, एकांत असतो की नाही, या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये विचाराव्या लागतात. किंवा मेडिकल हिस्ट्री बाकी सगळी, आणि एक्झामिनेशन दोघांची तपासणी. तपासणीमध्ये जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर रिजिड हायमेन आहे किंवा वजिनिस्मस आहे म्हणजे एकदम कॉन्ट्रॅक्शन तपासणीच्या वेळेलाच होतं आहे, तर नक्कीच संबंधाच्या वेळेला ते होणारच. किंवा इतर काही फायमॉसिस, पॅराफायमॉसिस म्हणा, किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत पुरुषांमध्ये, तर त्याप्रमाणे मग त्याचं म्हणजे नक्की कारण काय, कारण कारणं अनेक असू शकतात, पण नक्की कारण काय हे शोधून काढायला लागतं, त्याप्रमाणे उपचार करावे लागतात. तर ह्याच्यात सेक्स एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्या काउन्सिलिंगमध्ये सुरुवातीला लैंगिक अवयव, त्यांची रचना, मी सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल मगाशी जी समजून सांगितली ती समजून सांगावी लागते. आणि शिवाय जर त्याच्यामुळे काही मानसिक आजार म्हणजे मानसिक प्रॉब्लेम्स काही निर्माण झाले असतील, त्यामुळे चिंता, काळजी, उदासीनता हे त्याचे उपचार करावे लागतात. त्यामुळे जर काही सेक्शुअल किंवा लैंगिक समस्या निर्माण झाल्या असतील तर त्याचे उपाय करावे लागतात. सेक्शुअल काउन्सिलिंगमध्ये सेन्सेट फोकस एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचे असतात, एस्पेशली नॉन कन्झ्युमेशनच्या केसेसमध्ये. म्हणजे त्याची बेसिक संकल्पना अशी आहे की सेक्शुअल ॲक्ट इज नॉट ओन्ली द पेनिट्रेशन ॲक्ट. म्हणजे फक्त लिंगाचा योनी प्रवेश म्हणजेच लैंगिक संबंध असं नाही. तर त्याच्यामध्ये आधी एकमेकांना ओळखून घेणं, स्वतःला ओळखणं, एकमेकांना ओळखणं. सो त्याच्यात सुरुवात ॲक्च्युली नुसत्या टचनी करतात की तुम्ही नुसत्या टच सेन्सेशनवरती फोकस करा, लैंगिक अवयवांना टच नाही, बॉडीला टच. आणि परफॉर्मन्सची भीती बाळगू नका. तर एकमेकांना ओळखून घेऊन, हळूहळू जाणून घेऊन मग पुढे तुम्ही सेक्शुअल म्हणजे ॲक्च्युली लैंगिक संबंधाकडे किंवा इंटरकोर्सकडे वळा, अशी त्याची कन्सेप्ट आहे. अर्थात ती म्हणजे मोठी थेरपीच आहे, पण ते खूप याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. मग तुम्ही यासाठीचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण करता? म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये काउन्सिलिंग हे मेन आहे, कारण मी जसं म्हटलं तसं शारीरिक कारणं बऱ्याच वेळा म्हणजे खूप कमी केसेसमध्ये शारीरिक कारणं असतात. त्यामुळे ते शारीरिक कारण जर आम्ही औषधं गोळ्या देऊन सुटणारं असेल तर आम्ही क्लिनिकमध्ये बघतो, नाही तर अर्थात जर काही वेगळी ट्रीटमेंट लागणार असेल तर त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आम्हाला रेफर करावं लागतं. पण मेनली हिस्ट्री टेकिंग हे सेक्शुअल हिस्ट्रीमध्ये म्हणजे सेक्शुअल केसेसमध्ये खूपच महत्त्वाचं आहे, कारण मुळात प्रॉब्लेम काय आहे हेच समजलं नाही तर तुम्ही त्याची नुसती मलमपट्टी करण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. नातेसंबंधाच्या प्रॉब्लेममुळे मुळात एकमेकांना जर आकर्षणच वाटत नसेल तर नॉन कन्झ्युमेशन हे होणारच ना, कारण ते करतच नाही आहेत, तसा प्रयत्नच करत नाही आहेत. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातनं उपचार हे करावे लागतात. बऱ्याचशा कपल्समध्ये ना आपण बघतो की डिझायर मिसमॅच असतं, एकाला जास्त इच्छा असते, एकाला इच्छा कमी असते. ह्या केसेस कसे हँडल करणार तुम्ही? आता लैंगिक इच्छा, डिझायर म्हणजे सेक्शुअल डिझायर ही खूप म्हणजे त्याच्यात नॉर्मल ॲबनॉर्मल असं खरं तर काही नाही आहे. प्रत्येकाच्या वयानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार ही कुणाची इच्छा कधी कमी असते, कधी जास्त असते. त्याच्यात काही स्टँडर्ड नाही आहे. पण डिझायर मिसमॅच म्हणजे कधी म्हणतात तर ज्या वेळेला दोघांच्या म्हणजे या मिसमॅचमुळे जर दुरावा निर्माण होत असेल, गैरसमज निर्माण होत असतील, काही समस्या, तर ती समस्या होते. नाहीतर डिझायर मिसमॅच
ही समस्या नाहीये, म्हणजे समस्या म्हणण्यापेक्षा तो दोष नाहीये, पण त्यामुळे जर दुरावा, गैरसमज, भांडणं व्हायला लागली तर ती समस्या होते. तुम्ही म्हणलात तसं की एकतर एखाद्याची इच्छा जास्त किंवा एखाद्याची इच्छा कमी असं असू शकतं, किंवा टायमिंग त्यांचं मिसमॅच असू शकतं, की एखाद्याला आज इच्छा आहे त्यावेळेला दुसऱ्याला नाही, आणि दुसऱ्याला आहे तेव्हा पहिल्याला नाही, किंवा व्यक्तच नाही करतायत. म्हणजे अशा पण काही केसेस असतात की मला डिझायर कमी आहे म्हणून कोणी येतं काउन्सिलिंग करता, पण ॲक्च्युली असं लक्षात येतं की डिझायर कमी नाही आहे, पण ज्या वेळेला दुसऱ्याची इच्छा असते, पार्टनरची इच्छा असते, तेव्हा या व्यक्तीला इच्छा नसते, पण जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हा ते व्यक्तच करत नाहीत. अच्छा. त्यामुळे ती डिझायर नाही म्हणून तक्रार दिलेली असते, पण ॲक्च्युली ती डिझायर असते, पण त्याचं टायमिंग वेगळं असतं. आणि किंवा परस्पर विरोधी अपेक्षा एकमेकांकडनं असतात. तर डिझायर मिसमॅचचा सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे संवाद. म्हणजे जोडप्यामधला संवाद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लैंगिकतेविषयी या विषयावरती संवाद बोलणं हे कितीही अनेक वर्ष जरी लग्नाला झालेली असली तरी सुद्धा ते बोलतीलच असं काही सांगू शकत नाही. कारण कुठल्या फिमेल जर जास्त बोलायला लागली तर पुरुषाला शंका येते की बाबा एवढं हिला कसं माहिती, मग काही आधीपासून काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आहेत का, तशा पण शंका निर्माण होतात. त्या शंका होतात, किंवा पुरुषाला कमीपणा वाटतो की नाही मी कसं काय असं बोलू बायकोशी किंवा फिमेल पार्टनरशी, मी असे कशी म्हणजे माझं मान्य कसं करू की मला काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे संवाद हा नसतो, बोलतच नाहीत म्हणजे बऱ्याच वेळा. त्यामुळे संवाद हा त्याचा उपचार आहे, पण तो संवाद करणं पण खूप कठीण असतो, तो अनकम्फर्टेबल असतो. ज्याची इच्छा जास्त आहे त्या जोडीदारांनी थोडंसं सुरुवातीला तरी संयम ठेवायला लागतो, कारण ज्याची इच्छा कमी आहे ती अशी पटकन चुटकीसरशी वाढणार नाही, पण ज्याची इच्छा जास्त आहे तो संयम नक्की ठेवू शकतो. कारण डिझायर झाली म्हणजेच तुम्ही लगेच ॲक्ट करायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही तो संयम हा बाळगू शकता. या अशा प्रकारामध्ये तडकाफडकी कुठलेही निर्णय न घेता संयमाने प्रश्न सोडवला पाहिजे. कारण नातं म्हणलं की तडजोड आलीच, थोडं तुझं थोडं माझं, तर त्या याच्यात कुठे तो मध्य आपण काय म्हणतो की सुवर्ण मध्य कुठे आपण गाठला पाहिजे हे बघायला पाहिजे. संवाद मी म्हटलं तसंच लैंगिकतेविषयीचा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. नॉर्मल बोलत असतील पण लैंगिकतेविषयी बोलत नाहीत, तर काय प्रत्येकाच्या इच्छा, आवडीनिवडी काय आहेत याविषयी बोलून सुरुवात करायला पाहिजे. परत सेक्शुअल ॲक्ट इज नॉट ओनली द पेनिट्रेटिव्ह ॲक्ट. म्हणजे फक्त संभोग करणं म्हणजेच लैंगिक संबंध असं होत नाही. फोरप्ले हा त्याच्यातला तेवढाच महत्त्वाचा आहे. मानसिक भावनिक जवळीक ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या वेळेला संवाद करता त्यावेळेला फक्त संबंधाची इच्छा किती किंवा कधी तुला करायचं आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा इतर काय आवडीनिवडी आहेत, इतर काय आवडतं, जवळ घ्यायला आवडतं, किसिंग करायला आवडतं का, अजून काय वाटलं की तुम्हाला एकमेकांच्या जवळ गेल्यासारखं वाटेल याविषयी सुद्धा बोलायला पाहिजे. शिवाय क्वालिटी टाईम म्हणजे एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण आजकाल इतकं प्रत्येकाचं आयुष्य व्यस्त असतं, प्रत्येकजण आपापल्या स्केड्यूलमध्ये, की तो टाईमसुद्धा एकमेकांबरोबर घालवला जात नाही. त्यामुळे एखाद्या पिक्चरला गेलो, काही ॲक्टिव्हिटीज बरोबर केल्या, एखादी दुसरी ट्रिप केली, या गोष्टी ज्या वेळेला करतात त्यावेळेला भावनिक जवळीक वाढत जाते. आणि मुख्यतः ज्याची इच्छा कमी आहे, म्हणजे बऱ्याच वेळा स्त्रियांची इच्छा कमी अशी तक्रार असते बऱ्याच वेळा, तर भावनिक जवळीक ज्या वेळेला स्त्रीला वाटायला लागते त्यावेळेला विश्वास नात्यामधला वाढतो, आणि तो विश्वास वाढला की लैंगिक इच्छा सुद्धा हळूहळू वाढू शकते. त्यामुळे ती भावनिक जवळीक साधणं आणि मग म्हणजे त्याच्यापासून हळूहळू लैंगिक इच्छा वाढवण्याकडे येणं. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की स्केड्यूल करा तुम्ही, चक्क इंटरकोर्सचं स्केड्यूल करा, कारण तुमचं इतकं बिझी आहे, आज मी खूप थकली आहे म्हणून मला इच्छा नाही आहे, किंवा आज मला उद्याच्या प्रेझेंटेशनचं टेन्शन आहे म्हणून मला इच्छा नाही आहे. असं करण्यापेक्षा तुम्ही त्याचं एक टाइम टेबल बनवा. म्हणजे टाइम टेबल म्हणजे अगदी काय 6 महिन्याचं बनवायला पाहिजे असं नाही, पण एक स्केड्यूल केला की त्या वेळेला दोघंही जण भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या जास्त तयार असतील. सो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच हा प्रश्न सुटू शकतो. मुळात हा प्रश्न नाही आहे, हा तुमच्यातल्या संवादाचा अभाव आहे. त्यामुळे तो प्रश्न नक्की सोडवता येऊ शकतो. ग्रेट.
मॅम, आजचा आपला संवाद इतका सुंदर झाला आहे, इतक्या नाजूक विषयाला तुम्ही त्याहीपेक्षा नाजूकपणे आणि खूप एलिगंटली हाताळलं. आय एम शुअर आमच्या प्रेक्षकांना आजच्या या एपिसोडमधून खूप जास्त शिकायला मिळालं असेल. आज आमच्या शोवर आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आशा करतो तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड खूप आवडला असेल, आजच्या एपिसोडमधून खूप शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या जर या विषयावर काहीही समस्या असतील आणि तुम्ही आमच्या डॉक्टर शिल्पा पटवर्धन मॅमना जर भेटायचं असेल, त्यांचं काउन्सिलिंग घ्यायचं असेल, तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. अशाच प्रकारच्या एक्साइटिंग आणि फुल ऑफ नॉलेज पॉडकास्टसाठी आमचं चॅनल चर्चा बिर्चा नवा विचार नवी दिशाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, लवकरच भेटू पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन एक्सपर्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.